करू माय बाई मी? माय तर नशीबच फुटलं बापा. माय तर काहीच खरं नाही आहे म्हटलं. नवराही चांगला नाही आहे आणि पोरगाही चांगला नाही आहे. कोणीच नाही ऐकत माय. मा नवरा तर माझ्या खिलाफमध्ये आहेच. हां, मी जे म्हटलं ते कधीच करत नाही. आता पोरगाही तसंच शिकू राहिला. जाऊ दे माय बाई, आजकालचे पोरं काही ऐकत नाही हो माय बाई. माय बापाचं काही नाही ऐकत. माया पोरगा सराईच ऐकते म्हटलं, फक्त माया सोडून. फक्त माया ऐकत नाही. कोणं काना भरले आणि कोणं नाही मा पोराचे मा खिलाफमध्ये काय माहीत. माया पोरगं माया ऐकतच नाही ना. जाऊ दे माय बाई रंजना, जे बी कोणी असेल या पोराचे कानं भरणारा तू या खिलाफमध्ये, त्याचं कधी बरं नाही होईल. इतकंच करा आणि इतकंच भरा. तेली भरून द्या लागेल. भरू दे ना भरणाऱ्याले. त्या पोराचे कानं तुझ्या खिलाफमध्ये भरू दे ना किती बी. ज्याचं त्याच्यासमोर एक ना एक दिवस येतेस. किती दिवस त्या पोराचे कानं भरील? भर म्हणा. तुझ्या बी पोराचे कानं कोणी ना कोणी त्या खिलाफमध्ये भरील म्हणा. भरू दे ना त्या पोराचे कानं. हां, किती भरू दे. कोण होय तर ते भरणारा होय का भरणारी होय तर तिथेही कधी भलं नाही होईल. जाऊ दे रंजना, नाराज नको हो. आता काय करतो नाही बाई, तुझ्या पोरगा ऐकून हायच नाही तर. हो नाही, मा पोरगा ऐकून हायच नाही बाई ना. काय करू मी? माय तर नशीबच खराब आहे पप्पा. हो माय रंजना, बाबी तुझे काही ऐकत नाही, तुझ्या पोरगाही तुझे काही ऐकत नाही. तुझं काही खरं नाही आहे बाई ना. आई, एक गोष्ट सांगू का? खराब तर नाही वाटेल ना तुले? छोटं टोन मोठी गोष्ट. तुम्ही माझ्यापेक्षा लय मोठे आहे. माझ्या आईच्या समान आहे. रंजनाची आई काय आणि माझी आई काय काय वाटल्या गेली. पण आता माझ्या चूपच नाही रावल्या जात आहे. आता नाही बाई, काय म्हणायचं आहे म्हणणं माय? आई, तू ना तर रंजनाला समजून सांगायला पाहिजे. सर्व चांगलं होईन बाई. हां, चांगलं काम करत आहे. आपल्या बायकोला आणायला जात आहे तर त्याचा बी घर संसार आहे. कायले त्याचा संसार तोडायच्या नांदी लागली तू? आणू दे ना त्याच्या बायकोले. कायले तू पोराले काही म्हणू राहिली? चांगली गोष्ट आहे, आपल्या पोराला आणत आहे तर असं समजून सांगायला पाहिजे. धीर द्यायला पाहिजे रंजनाले तू ना. तू तर धीर नाही देऊ राहिली, उलटे कानं भरून देऊ राहिली बा रंजनाचे. आई, असं चांगलं नाही आहे. कोणाच्या घरात मी आगा लावणं चांगलं नाही आहे. तू तर रंजनाला समजून सांगायला पाहिजे. तू तर रंजनाला समजून नाही सांगू राहिली, उलटे रंजनाचे कानं भरू राहिली तू तर. म्हणजे अक्षय आल्यावर डबल भांडण झालं पाहिजे त्या दोघा मायलेकामध्ये, आहे ना? आई नाही शांती, कशी कशी बोलू राहिली हो तू? आई, मी काही गलत नाही म्हणत आहे. मी जे बोलत आहे ते तुला खराब वाटत आहे माहीत आहे मला. युवाला राग तुले. पण मी जे काही बोलत आहो ना 100% खरं बोलत आहो. मला काही मागं बोलणं येत नाही. मला डायरेक्ट तोंडावर बोलणं येते म्हटलं. तू ना तर रंजनाला समजून सांगायला पाहिजे. सर्व चांगलं होईन बाई, टेन्शन नको घेऊ. आणू देते त्याच्या बायकोले. चांगलं साय आणते तर किती झालं तर तू सून आहे ते, असं समजून सांगायला पाहिजे बा. तू मोठी आहेस, तू ना तर समजदारीची गोष्ट सांगायला पाहिजे रंजनाला समजून. तू तर काही समजदारीची गोष्ट नाही करू राहिली बाई नाही. हां, अजून टेन्शन देऊ राहिली तू तर रंजनाले. मी टेन्शन देऊ राहिली? मग नाही तर काय. तू ना तर समजून सांगायला पाहिजे रंजनाले. खराब नको वाटू दे आई. मी जे काय बोलत आहे ते खरी बोलत आहे. तू तर समजून सांगण्याऐवजी अजून कानं भरू राहिली रंजनाची, अजून टेन्शन देऊ राहिली तिले. असं मी मा पोरीची कानं भरू राहिली, तिला टेन्शन देऊ राहिली? हो आई, सरक तू म्हणतातून. मला बोलू दे रंजनासोबत. मी टेन्शन देऊ राहिली तर तूच बोल नाही त्यांच्यासोबत. मी आता कधीच कोणाला काही बोलेन नाही, काही म्हणेन नाही. मला काय करायला लागते बाप्पा? मी काय काही बोलून म्हणू कोणाला? माई पोरगी आहे ते, मा पोरीस मी टेन्शन देणार का? मी टेन्शन देतो मा पोरीले तर तूच बोल, तूच सांग समजून तिले. हो आई, सरक, मला बोलू दे तिच्यासोबत. बोल बाप्पा, मला काय करावं लागते? मोठी आली समजून सांगणारी. रंजना, मला एक गोष्ट सांग बरं बाई ना, तुझा प्रॉब्लेम काय आहे? काही प्रॉब्लेम नाही आहे बाई माया, काही प्रॉब्लेम नाही आहे. तू काऊन टेन्शनमध्ये आहे? तुला तर खुश व्हायला पाहिजे. आज तू सून येणार आहे त्या घरी. हां, तुझ्या घरची लक्ष्मी येणार आहे. तुला तर खुश व्हायला पाहिजे. खुश व्हायच्या ऐवजी तू तर इथं तोंड फुगून बसलेली आहे. काय झालं तुला असं? मला का काही नाही झालं बाई. मग तू अशी नाराज काऊन आहेस? बाई, माय काय म्हणणं होतं, माई सून गेली 2 महिने काय राहायची गरज होती आपल्या माहेरी? हां, तिले 2 महिने राहायची काय गरज होती? मग आता 2 महिने राहिली ते तिथं, तर तिले घ्यायला तू त्या पायानं नको जाऊ. तिले येऊ दे तिच्या पायानं. माया म्हणणं होतं जशी गेली तशी येऊ दे तिले. येत बसन तिचा बाप तिले घेऊन. तू काय चालला तिला आणायला? पहिलेच तर किती भांडणं करते ते कंचन घरात मी. आता तू तिला आणायला जाशील तर ते अजूनच भांडणं करीन. ते म्हणेन मी स्वतः धरून आली, मला तुम्हीच लोक आले होते घ्यायला. म्हणून म्हटलं तू जाऊ नको बाप्पा. 2 महिने झाले होते ना तिला जाऊन. तिला जर स्वतः यायचं असतं तर ते पहिलेच आली असती. मग याचं नाही आहे तिला तर नको येऊ म्हणा. अशांत चालते का बाई ना? असं बोलणं बरोबर आहे का? ते लोक अडून बसतील, तुम्ही लोक अडून बससान, मग याच्यात पोराचा संसार खराब नाही होईन का? हां, दोघांची जिंदगी खराब होईल, कंचनची बी आणि अक्षयची बी. हे तिच्या मायबापाला नाही समजत का? आता ते लोक अडून बसले तर कोणाला ना कोणाला समजदारी घ्या लागेल ना. मग आपण समजदारी घ्या, है ना? काही नाही होत बाई, समजदारी घेतली तर काय होते? कोणाला ना कोणाला समजदारी घ्यास लागत असते. जाऊ दे ना. आता कंचन 2 महिने तिथं राहिली ना, तिलेही चांगली अद्दल घडली असेल आणि तुलाही अद्दल घडली नाही का? नाही बाबा, मला काही अद्दल गिद्दल घडली नाही. तू कितीही म्हण की तुला काही फरक नाही पडला, पण मला माहीत आहे कंचन गेली त्यापासून तुला किती फरक पडला. तर हे काही सांगायची गरज नाही आहे, माहीत आहे मला. म्हणून म्हणतो, घरात मी काही भांडणं करू नको आणि असे काही फुगून बसू नको. 2 महिन्यानं तू सून येणार आहे घरी तर खुश होऊन जाय. आता अशी नाराज होऊ नको. तू अशी नाराज राहशील घरात नाही तर घरातलंच वातावरण खराब होईल. आता येऊ राहिली ना कंचन, येऊ दे तिले.
तू खुश राह फक्त, आणि चांगल्यानं आपल्या सुनेचं स्वागत कर. जे झालं गेलं पार पडलं. मागच्या गोष्टी भुलून जाय आणि नवीन सुरुवात कर. मागच्या गोष्टी घेऊन बसल्यानं काही चांगलं नाही होणार आहे. मागच्या गोष्टी आता भुलून जाय, तू नवीन सुरुवात कर. म्हणणं असा नाही बाई, माझ्या जागेवर तुम्ही असतात तुम्ही काय केलं असतं? मी ना एवढ्या दिवस मा सुनील 2 महिने तिच्या माहेरी राहूच नसतं दिलं. मी स्वतः गेली असती तिला घ्यायला. आली मोठी सुनील स्वतः आणणारी बाई. अशा गोष्टी करणं असा नाही म्हटलं, पण करणं लय मुश्किल आहे. काय मुश्किल आहे व? फक्त चांगलं राहायचं आहे तुला त्या सुनीसोबत. बस दोघी मिळून जुळून राहा मस्त घरात. नाही भांडणं केल्यानं कधी कोणाचं बरं झालं? जे तू ये होईल झालं गेलं, आता ते पार पडलं, भुलून जातं त्या गोष्टी. आता त्याच गोष्टी आठवण करू 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 स्वतःचा दिमाग काही खराब करून घेऊ नको आणि आमचाही दिमाग खराब करू नको. जुन्या गोष्टी भुलण्यातनीच भलाई आहे. म्हणून पहिल्याच्या गोष्टी भुलून जाय. तू न काय केलं, तिनं काय केलं, झालं गेलं पार पडलं. आता नवीन विचार कर, नवीन सुरुवात कर. जुन्या गोष्टी मनात ठेवून आठवण करून काही फायदा आहे का? काही फायदा आहे का? काही फायदा नाही आहे. हो बाई, तुम्ही बी बरोबर बोलू राहिल्या. तेच म्हणू राहिली मी. बाई शांते, हां बोल. नाही हे रंजना भुलून दे जाईल, जुन्या गोष्टी भुलून जाईन. पण कंचन बी तर भुलल्या पाहिजे ना. रंजना तर जुन्या गोष्टी भुलून जाईन, पण कंचन भुलली नाही. तिने जुन्या गोष्टींवर भांडण केलं तर मग तिला बी समजून सांगेन ना मी. ते आल्यावर तिलाही समजून सांगेन. समजून सांगेन, समजते ते. आई कंचनला समजदार पोरगी आहे, समजते ते. मला गॅरंटी आहे तिच्यावर. मी ना तिला समजून सांगितल्यावर तिनं समजणंच आहे. तशीले समजदार पोरगी आहे ते. कंचनले जन ओळखलं ना त्यानंच ओळखलं. अजून काही तू काही खराब वाटून नको घेऊ. तुला एक गोष्ट सांगतो मी, माणसानं कधी दुसऱ्याच्या घरात तोंड नाही घालू. दुसऱ्याच्या घरात तर कधीच भांडण नाही लावू. कोणाला मला म्हणू राहिली का तू? आई तुले नाही, ज्या बाया दुसऱ्याच्या घरात तोंड टाकतात आणि भांडणं लावतात ना, मी त्याईले म्हणू राहिली. तू करतं का तसं? हटव नाही बाई, मी काय कोणाच्या घरात भांडणं लावू नाही बाई. मला येतच नाही ते. आपण शिकलोच नाही तशा गोष्टी. आपण कधी बी कोणाला 4 गोष्टी चांगल्या समजून सांगू. भांडण भुंडणं लावणं येत नाही बापा मला. चुकल्याच्या आणि भांडणाच्या 4 हात दूर राहतो म्हटलं मी. तेच म्हटलं मग मी ना, तुझ्यासाठी तेच चांगलं राहील. नाही तर मग तुला तर माहीत आहे, चुगल्या लावणाऱ्या आणि भांडणं लावणाऱ्या बाया मला बिलकुल पसंत नाही आहे. माहीत आहे ना तुला? आता नाही बाई, हे मला सांगू राहिली का भेव दाखवू राहिली? चल आई येतो मी. आता कंचन आल्यावर असेल. रंजना येतो मी. कंचन आल्यावर मला फोन लावशील. येईन मग मी. हो बाई. आता नाही बाई, हे का मला धमकी देऊन गेली का? बाई कंचन, डबल एक बार विचार करून घे आणि आपला निर्णय बदलून टाक. काही जाऊ नको बाई, जाऊ नको. दुनिया काही चांगली नाही आहे. बाई कंचन, काही चांगली नाही आहे. काही जाऊ नको तू. ऐक आमचं, आम्ही तुझे मायबाप आहोत. आम्ही जे काही तुला सांगू ना, जे काही तुझ्यासाठी करू ते तुझ्या चांगल्याचसाठी करू. तू असाच कोणावर विश्वास करू नको आणि जाऊ नको. दुनिया काही चांगली नाही आहे बाई कंचन. ऐक आमचं, ऐक. तुझे मायबाप आहो आम्ही, तुझे दुश्मन नाही आहो. ऐक मायवालं, जाऊ नको. हो बेटा कंचन, आई बरोबर बोलत आहे. जाऊ नको बेटा, जाऊ नको. काय करू बाबा इथं राहून? तुमच्यावर बोज बनू मी? मी कोणावर बोज नाही बनू शकत आणि इथं नाही राहू शकत. तसं बी आता इथं मन नाही लागत नाही. इथं राहीन ना मी तर मला बार बार अक्षयजीची आठवण येत राहील. कोणी ना कोणी त्याचा विषय माझ्याजवळ येऊन काढीनच. मग मला त्याची आठवण येईल. मला अक्षयजीच्या हर चीजपासून दूर व्हायचं आहे. मला त्याची आठवणच नाही आली पाहिजे. त्याचा जिखर बी नाही झाला पाहिजे. म्हणून मला इथून दूर जायचं आहे. बाई येतील ना, ते येतील ना. कधी येतील नाही ते, कधी येतील. अशा खोटे स्वप्न नको दाखवू मला. ते काही मला घ्यायला येणार नाही आहे. जर त्याला यायचं असतं ना तर कधीच आले असते मला घ्यायला. अक्षयजी आता मला घ्यायला नाही येणार कधीच. त्याची वाट पाहू पाहू थकली मी. कहीं देर ना हो जाए, कहीं देर ना हो जाए, ओ देर ना हो जाए, कहीं देर ना हो जाए. आई बाबा येतो मी. माय टेन्शन नका घेऊ तुम्ही. आता मी काही लहान नाही राहिली. मी स्वतःचं लक्ष स्वतः ठेवू शकतो. तुम्ही माय टेन्शन बिलकुल घेऊ नका. आई बाबा निघतो मी आता. जर मी थोड्या वेळा अजून थांबली ना तर मी जाऊ नाही शकणार. येतो मी. टेन्शन नका घेऊ माय. बाई कंचन, डबल एक बार विचार करून घे बाई. तू खूप मोठं पाऊल उचलत आहेस. विचार करून घे. नंतर तू या निर्णयावर तुला पस्तावा नाही झाला पाहिजे. हो बाई कंचन, नंतर तुला पस्तावा नाही झाला पाहिजे. आई बाबा मी ना आता निश्चय केला. मी जाणार. मी नाही राहू शकत आता इथं. मी दुसऱ्या गावी जाणार, तिथं जॉब करणार, नवीन लोकांसंग भेटणार. तर मग मी अक्षयजीला विसरून जाणार. इथं जर राहिली तर मला वारंवार अक्षयजीची आठवण येणार. म्हणून बाबा मला जाऊ द्या. मला थांबू नका तुम्ही. मी ना माय पक्क मन केलेलं आहे. मला आता कमजोर नका करू तुम्ही. जाऊ द्या मला. बाई कंचन. चालली बाबा मी. कंचन कंचन. अरे मला तर आता याचा आवाज बी राहिला. मला इथून लवकर चाललं झालं परवडन. आता इथं थांबायला नाही पुरत मला. लवकर जा लागेल मला. कंचन पाय ना कोण आलं तर. तुम्ही सर्व थांबा. कंचन पाय मी आलो तुला घ्यायला. अक्षयजी मी स्वप्न तर नाही पाहत आहे.
नाही मी खरं चालू तुला घ्यायला. तुम्ही मला घ्यायला आले खरं? मी स्वप्न तर नाही पाहत आहे. नाही कंचन, तू स्वप्न नाही पाहत आहे, मी तुला घ्यायला खरं चालू. चाल चाल आपल्या घरी चाल. रडू नको, बिलकुल रडू नको. रडायचे दिवस गेले आता. चाल घरी. कंचन चाल. आता रडणं बंद करशील? आलो ना मी घ्यायला. हो, बाबासोबत बोलून घ्या ना तुम्ही. हो हो मामाजी, माझ्यानं कोणती गलती झाली असेल ना, मला माफ करून द्या. पण कंचनले माझ्यासोबत पाठवा. मी कंचनले घ्यायला आलो. बुवा तुमचं बरोबर आहे, तुम्ही घ्यायला आले कंचनले. पण मला आहे ना थोडं पाठवायला भेवच लागत आहे पोरीले तुमच्या इथं. कसं पाठवू मी? काऊन मामाजी, मार भरोसा नाही आहे का तुम्हाला? मी कंचनले खुश नाही ठेवत का? नाही ते तर बरोबर आहे म्हणा. कसं बुवा, पोरीले तुमच्या इथं काही म्हणा, पण त्रास आहे मा पोरीले तुमच्या इथं. भाऊ राम राम बाई. राम 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 राम. तुम्ही एवढ्या बारीनं मायावर भरोसा करून पाठवा पोरीले. याच्यानंतर पोरीले आमच्या इथं काहीच त्रास होणार नाही, याची गॅरंटी मी देतो. माया भरोशावर सुनबाईले पाठवा तुम्ही. याच्यानंतर पोरीले कोणताच त्रास होणार नाही, या गोष्टीची गॅरंटी मी घेतो. मा गॅरंटीवर पाठवा. माहीत आहे मला थोडेफार भांडणं होतात आमच्या घरातनी. कोणत्या घरात भांडणं नाही होतो? हां, कोण्या घरात भांडणं नाही होत सांगा? हो भांडणं तर हर घरात नाही होतात, पण या बारीनं थोडं शिल्लकच झालं. हो मान्य करतो मी, थोडं शिल्लकच झालं. पण आता डबल कधी असं होणार नाही. मावर भरोसा करा आणि सुनबाईला पाठवा तुम्ही. मायावर भरोसा नाही आहे का तुमचा? नाही नाही बाई, अशी गोष्ट नाही आहे. एवढ्या बारीनं भरोसा करा फक्त तुम्ही. याच्यानंतर आमच्या घरात सुनबाईले काहीच त्रास होणार नाही, काहीच त्रास होणार नाही. ह्या गोष्टीची गॅरंटी मी घेतो. मी देतो तुम्हाला गॅरंटी. आता मावर काही नाही आहे बा. पोरगी जे म्हणन ते होईल. जर मा पोरीले यायचं असेल तर माझी पोरगी येणार. बाई कंचन, काय म्हणणं आहे तुझे? चालायचं आहे का नाही चालायचं आहे? कंचन नाही नको म्हणू, मी तुझ्या बिना नाही राहू शकणार. कंचन प्लीज हो म्हण. एवढ्या बारीनं मावर भरोसा करून चाल. मला माहीत आहे मीनं खूप गलत केलं तुझ्यासोबत. तुला मावर राग पण असन. 2 महिन्यापासून तू तुझ्या माहेरी आलेली आहे. मी तुला भेटायला नाही आलो, तुला घ्यायला नाही आलो. माहीत आहे मीनं उशीर केला येण्यामध्ये. पण मला माफ करून दे प्लीज. आणि माझ्यासोबत आपल्या घरी चाल. डबल असं कधीच नाही होणार, कधीच नाही होणार. एवढ्या बारीनं मावर भरोसा कर. मी तुझ्या बिना नाही राहू शकणार. कंचन नाही नको म्हणू, मला माहीत आहे तू बिना बिना नाही राहू शकत. आपण दोघं एकामेका बिना नाही राहू शकत. कंचन चल घरी आपल्या, चाल. बाई कंचन काय म्हणणं आहे तुझं? जायचं आहे का नाही जायचं आहे तुला? सुनबाई सांगा तुम्ही. तुम्ही जे म्हणसाल तेच होणार. कंचन आपल्या दोघांचा विचार करून कोणतं पण डिसिजन घे. आई, बाबा, मला अक्षजीचा बी राग आलेला आहे. 2 महिन्यापासून मी इथं होती, ते एक बार मला भेटायला नाही आले ना मला घ्यायला आले. मला यायचा बी खूप राग आलेला आहे. पण मला हे बी माहीत आहे की अक्षयजी माझ्यावर खूप प्रेम करतात आणि मी पण त्यांच्यावर खूप प्रेम करतो. म्हणून मी त्याला चान्स देणार आणि जाणार माझ्या सासरी. मी अक्षयजीसोबत माझ्या सासरी वापस जाणार. थँक्यू कंचन, मावर भरोसा केल्याबद्दल. मी तुझ्या भरोसा कधीच नाही तोडणार आणि तुला कधीच शिकायचा मौका नाही देणार. हो अक्षयजी, माझा पूर्ण भरोसा आहे तुमच्यावर. चला मग आपल्या घरी. हो चाल. मामाजी येतो मग आम्ही. हो हो या या. जवई तुम्हाला हात जोडून विनंती आहे माई. आम्ही ना आमच्या पोरगीला लाडात वागवलेली आहे. तिला जर एवढासा काटा बी रुतला ना तर आमच्या डोळ्यात आसू येतात. फक्त आमच्या पोरीला दुखू नका आणि तिला खुश ठेवा. बस एवढी हात जोडून विनंती करतो मी तुम्हाला. मामाजी मला तुम्ही आता शर्मिंदा करून राहिले. मला माफ करून द्या तुम्ही. मी मायाकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला तकलीफ झाली याबद्दल माफी मागतो. आता डबल कधीच असं होणार नाही. मी कंचनले खूप खुश ठेवीन. बस बाप्पा, आम्हाला एवढंच ऐकायचं होतं. आमची पोरगी जिथं बी राहीन खुश राहीन, त्याच्यापेक्षा जास्त मोठी गोष्ट काय होऊ शकते आमच्यासाठी? आमची पोरगी खुश, आम्ही खुश. चला मग येऊ आम्ही. हो हो या. बाई कंचन तू पण चांगल्यानं राहशील ना. छोटे मोठे भांडणं तर हर घरात होत राहतात, पण ते भांडणं घेऊन नसते बसा लागत. घरातल्या घरातच खतम करून टाका लागत असते, नाही का? हो बाबा, समजलं मला. चला रे पोरं, चला उशीर होऊ राहिला. बापा भाऊ, उभ्या उभ्या आले आणि उभ्या उभ्याच जातो म्हणता. बसा, चहा पाणी बनवतो, स्वयंपाक बनवतो, जेवण करून जा. नाही नाही ताई, उशीर होऊ राहिला. येऊ ना आम्ही कधी नंतर. काही येत नाही बापा तुम्ही. नाही ना येऊ ना. आता आम्ही जातो. जेवण घेऊन तर काही करू नाही शकत. चहा मांडा लागेल तर थोडा. एक शिंगल चहा पिऊन जातो. नाही ना बापा, जेवण करून जा ना. नाही नाही ताई, हे पाणी पावसाचे दिवस आहे. आम्ही चहा पिलो की निघतो. बरं ठीक आहे बापा, पण पुढच्या बारीनं आले तर जेवण केल्याशिवाय जाऊ नाही देणार हा? हो 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 ताई हो. जाय हो लवकर, पाहुणेला उशीर होऊ राहिला. चहा मांड. हो. कंचन अक्षयजी चला आता आपल्या घरी. हो.